एक सांगू का? आता आम्ही रानामध्ये चाललोय आणि आता मी करवंद गोळा केलेली आहेत, ज्याला कोकणचा रानमेवा म्हणतात. छान पिकलेली काळी करवंद आहेत. आता बघूयात पुढे काय काय मिळतंय. एप्रिलच्या शेवटी ते मे महिना म्हणजे पाऊस पडायच्या थोडा आधीपर्यंत ही पिकलेली काळी करवंद मिळतात. मार्च एप्रिलमध्ये हिरवी कच्ची करवंद बघायला मिळतात. मला आठवतंय, मागच्या वर्षी आईला मी कच्ची करवंद आणून दिली होती आणि तिने घरच्या पाट्या वरवंट्यावरती मिरची, कोथिंबीर, लसूण घालून चटणी केली होती. आता आम्ही जंगलातले झाडावरचे रायवळी आंबे काढतोय. हा आंबा इतका सुंदर लागतो की हापूसला सुद्धा मागे टाकेल असा चोखून खातात बरं. ह्यावेळी आम्ही दुपारचे 4:30-5 वाजता निघालोय, पण दरवर्षी आम्ही सकाळ सकाळी रानात रानमेवा जमा करायला जायचो आणि सकाळचे 10-11 वाजता घरी यायचो. हे बघा किती आंबे जमवले. तर आता आम्ही मंदिराच्या इथे आलेलो आहेत आणि वर देवळाच्या इथे सगळ्या आंब्यांची आणि वेगवेगळी झाडं आहेत. इथे जांभळाचं झाड आहे आणि हे आम्हाला सापडले ते लिटी आंबे. पूर्वी रानात जाताना आजोबा सुद्धा यायचे, तेव्हा मी एकदा त्यांना विचारलं, आजोबा, हापूस, पायरी, तोतापुरी अशा आंब्यांची नावं ऐकली आहेत, पण या रायवळी आंब्याला रायवळी आंबा का बरं म्हणतात? तेव्हा ते म्हणाले, पूर्वी कोकणात प्रत्येकाच्या बागेत हापूस नव्हता, पण रायवळीचा एखाद्या तरी आंब्याचं झाड जवळपास प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत दिसायचंच. हा आंबा कुणा एका श्रीमंताचा नव्हता, तर सगळ्या रयतेचा होता. लहान मुलं दगड मारून आंबे पाडायची, गुरं वासरं झाडाखाली पडलेले आंबे खायची आणि घरात आलेल्या पाहुण्यांनाही हाच आंबा प्रेमानं दिला जायचा. रयतेचा आंबा म्हणून रायवळ असं काळाच्या ओघात त्याचं नाव पडलं. माझी मावशी बघा कशी झाडावर चढून काठीने आंबे पाडते. खरं सांगायचं तर कोकणात आजही रायवळी आंबा म्हणजे बालपण, गाव आणि आपल्या मातीतला गोडवाच आठवतो. तुम्ही खाल्लात का रायवळी आंबा? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आम्ही जंगलातून खूप सारा रानमेवा जमा केलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललोय, तुम्हाला दाखवणार आहे. हा आहे ह्या वर्षीचा आम्ही जमा केलेला कोकणातला रानमेवा आणि हीच आमची श्रीमंती आहे. खरं तर हापूस आंबा बाजारात विकला जातो, पण रायवळी आंबा आपल्या आठवणींमध्ये जपला जातो, हो की नाही? जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.